रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवतोय गार्गीसाठी काहीतरी खास. कारण की तिने आज मला सांगितलं की मला चपाती भाजी नको आणि काहीतरी मस्त चटपटीत दे. पण आता चटपटीतमध्ये थोडा तरी भाज्यांचा समावेश झालाच पाहिजे. तर म्हणून मम्मी आता माझ्याकडे गाजर शिल्लक होतं, ते गाजर घेतलेलं आहे कटिंग करायला. त्याला एकदम आपण बारीक असं कट करणार आहोत. तर बारीक काही माझ्या हाताने आपण पटकन एवढं बारीक होऊ शकत नाही, कारण की आपली घाई असते सकाळची. तर मी हे अगारोचं एक ब्लेंडर आहे, त्याच्यामध्ये मस्त बारीक करून घेऊया. बघा भाज्या पटकन बारीक होतात. याच्यामध्ये टाकणार आपण सिमला मिरची. ते सिमला मिरची सुद्धा बारीक कटिंग करून घेते, पण मी ते ब्लेंडरमध्ये त्या अगारोच्या नाही टाकलेलं आहे, कारण की आपण जेवढं बारीक सिमला मिरची करणार तर त्याला पाणी सुटतं. सो पाणी नको सुटायला म्हणून मी ही अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतलेली आहे. आणि रात्रीच्या वेळेसच मी बटाटा उकडून फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि आता तो दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त काढलेला आहे आणि किसून घेतलेला आहे. त्याच्यामुळे होतं काय की पटकन आपलं हे सगळी तयारी पटकन होते. याच्यामध्ये आपले घरातले मसाले टाकलेले आहेत. याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले, कारण मिरचीचा वापर आपण केलेला नाहीये. मस्त चीज टाकलेला आहे. आमचूर पावडर टाकायची, आपल्या धणा जिरा पावडर, आपला मसाला, हळद हे सगळं टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. सो आपलं बॅटर झालेलं आहे रेडी. आता मी ब्रेडच्या आहेत ना कढाया अशा प्रकारे काढून घेते. आपण दोन प्रकारे करणार आहोत. हा जो आजचा आपला चटपटीत आयटम आहे तो दोन प्रकारे करूया. तर दोन शेपमध्ये आपण करण्यासाठी आता सर्वात पहिले मी हे दोन ब्रेड घेतलेले आहेत. यांना कडा आपण काढून टाकूया आणि हे जे ब्रेड आहेत ना ह्यांना असं लाटून घ्यायचे, म्हणजे पातळ होतात ते आणि आपल्याला कवर करायला व्यवस्थित मिळतं. सो आपलं हे जे बॅटर आहे भाजीचं ते ह्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचं आहे, फोल्ड मारायचं आहे आणि याला जॉईंट करून घ्यायचं. जॉईंट करण्यासाठी कशाचीही गरज नाही, पण अगदीच वाटलं तर थोडंसं आपण पाण्याचा हात घेणार आहोत. बघा मी कसं घेतलंय ते दाखवते तुम्हाला. तर हे अशा प्रकारे जॉईंट इझिली होतं. साईडने चमच्याने वगैरे प्रेस केलं तरी चालेल, किंवा असं थोडंसं हातावरती पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडं थोडं त्याला प्रेस करून घेतलंय, जेणेकरून ब्रेड सुटायला नको. आणि मग आपल्याला हे करायचं आहे डीप फ्राय आणि मस्त कुरकुरीत झटपट होणार आहे, कारण की सकाळच्या वेळेस आपली खूप घाई असते आणि आज काहीतरी चटपटीतच तिला पाहिजे होतं आणि म्हणून मी हा पदार्थ करायचं ठरवलंय. दोन्ही साईडनी छान असं ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला करायचं आहे फ्राय आणि झटपट मस्त टेस्टी अशा प्रकारे आपलं काय म्हणता येईल, कटलेट म्हणा, ब्रेड पकोडा म्हणा किंवा काहीतरी म्हणा, काही म्हटलं तरी चालणार आहे, पण टेस्टी मात्र छानच लागणार आहे सर्व. तर हे अशा प्रकारे करून मी साईडला ठेवते. आता मी काय केलेलं आहे की अशा प्रकारे ब्रेड ओला करून आधी घेतला, त्यातलं पाणी पूर्ण निपुळून काढलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये भाजी ठेवून त्याला बाइंड अप केलेलं आहे. पण थोडं लॉलीपॉपचा शेप द्यावा याचा विचार केला. माझ्याकडे स्टिकसुद्धा रेडी होत्या, तर त्या मी त्याच्यामध्ये अशा घुसवलेल्या आहेत आणि असा मस्त लॉलीपॉपचा शेप दिलेला आहे आणि मस्त आपले व्हेज लॉलीपॉप झालेले आहेत रेडी. आणि हे बघून ना सकाळ सकाळ गार्गीचा मूड झालेला एकदम फ्रेश. अशा रेसिपीजसाठी मला नक्की फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.